ನಾವು ರೈತರು, ಕಾರ್ಮಿಕರು, ನೊಂದವರ ಪರ. ನಾವು ರೈತ ಪರ ಹೋರಾಟಗಾರರು. ಧರ್ಮ, ಜಾತಿ ಎಲ್ಲೆ ಮೀರಿ ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ನಾವು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಿದ್ಧ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಬದ್ಧ. ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ. ಕೆಜಿಎನ್ ನ್ಯೂಸ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಬಾಳ್ಕರ್ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ. ಬನ್ನಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ. ಜೈ ಜವಾನ್, ಜೈ ಕಿಸಾನ್. पोहोचलेला आहे. तिथल्या सर्वसामान्य माणसांचा प्रश्न जाणून घेतले आणि त्या माणसाला तिथल्या शेतीमध्ये ताटमानेने हुवा करायसाठी या माणसानं प्रवृत्त केलंय. आणि म्हणून आज आपल्या या विभागातले जे प्रश्न आहेत, खास करून अल्टोरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा हा जो काय कोरडवाहू भाग आहे तुमच्या वरचा या नंदनवाड या भागातला, तिला पाणी नाही. अनेक राजकारणी झाले, मंत्री झाले, आमदार झाले, पण आजही त्या ठिकाणची शेती ओस पडले. त्या ठिकाणच्या शेतीला पाण्याचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी कोण आणायला कामगार किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन कामगार होण्यापेक्षा या भागातला शेतकरी, या भागातल्या शेतकऱ्यांची तरुण इथल्या शेतीला काम मिळवायचं असेल, त्याच्या शेतीला काम मिळवायचं असेल तर त्याच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका या निवडणुकीच्या निमित्तानंच नव्हे तर यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं भावना आपण घेतलेल्या आहेत. गेल्या 20-22 वर्षांमध्ये या विभागामधला दुधाचा प्रश्न असेल तर आज आपण 50-55 रुपये दर घेतोय. हे काय कुठल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला सजासजी मिळवलेलं आहे? राजू शेट्टी साहेब असतील किंवा गड्डाराव साहेब असतील किंवा आमच्या तमाम या लाल बल्ला लावलेल्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या थेंबातनं या दुधाची किंमत भावानं निर्माण स्वाभिमानीचा आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये दूध पिकतंय, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ऊस पिकतोय, त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की तुमच्या घामाला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही केलंय. गेल्या जवळ 4 वर्षापासून ऊसाच्या दराचा विचार केला तर फक्त 3,000 वर थांबलेला होता. स्वाभिमानीचा आमचा मावळा थोडासा थांबला, त्याचा दणका एवढा बसला की गेल्या 4 वर्षामध्ये आपल्याला 3,000च्या वर आपण पैसे घेतलेले नाहीत. पण या वर्षी आपण सगळ्या शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की या वर्षी किमान 3500 रुपये घेतल्याशिवाय या विभागातला शेतकरी थांबणार नाही. आणि एक प्रचंड लढाई या 3 तालुक्यांमध्ये झाली. गजानन साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 3500 रुपयाचा गेल्या 5 वर्षाचा, गेल्या 4 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचं काम भावाभावाचे गजानन साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे. आणि म्हणून घराघरामध्ये ज्याचा 100 टन ऊस झाला त्यांना आपण 400 रुपयाचा हिशेब करा, ज्याचा 50 टन ऊस झाला त्याला 100 रुपये. शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचा उमेदवार म्हणून तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा मी नतमस्तक होतो. समोरच्या छत्रपती शिवाजी राजाच्या तैलचित्राला वंदन करतो, बसवेश्वराला वंदन करतो. सलाम अलैकुम, ओम नमः शिवाय, जय भीम. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, संपूर्ण हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून एक शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण व्हावा याकरता राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून ज्या आमच्या तुमच्या शेतकरी नेत्यांनी 224 शेतकरी संघटना एकत्रित करून एक दिल्लीला दबावगट निर्माण केला आणि त्या दबाव गटाच्या माध्यमातून FRP नावाचा जो कायदा आहे, ऊसाचा दराचा कायदा आहे, ते जर कोण केला असेल तर संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांच्यासाठी माझं ऊर भरून येत आहे. त्या आमचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले कर्नाटकाचे रयत संघटनेचे नेते गोपालजी प्रभुअण्णा वंटपुरी साहेब, त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी देसाई काका, तेगनाणे काका, त्याचबरोबर आमच्या लढाऊ गिरणी कामगार संघटनेचे कोळकीतकर काका, बटकल्यांचे गेली 20-22 वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी आमच्या सोबत राहून वडीलधारी आमचे मार्गदर्शक सुभाषचंद्र पाटील, आमच्या खंडाचे एक लढाऊ सच्चा कार्यकर्ता अजित मगदूम, त्याचबरोबर त्या ठिकाणी देसाई काका, चंद्रभूषण नागसगी, जकाते काका, धर्मूर्ती काका कुठे धर्मूर्ती काका, त्याचबरोबर या ठिकाणी स्वामी साहेब या ठिकाणी
ही जिल्हा परिषदची निवडणूक कशासाठी आणि कुठल्या कारणासाठी आपण लढवतो. बंधूंनो, मी 5 निवडणुका लढवलेत, 2 जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवलो. एक कडगाव कलोली जिल्हा परिषद मतदारसंघ, मी माझं गाव मतना, मी कडगावमध्ये त्या ठिकाणी इथं धनाजी आहेत, इथं ऐनापूरचे अशोक शिंदे काका आहेत. त्या 2 गावातनं मला 1 नंबरची मतं मिळाली. ते त्याच्यातनं मी साध्य करू शकलो, 1500 मतं पडली. त्यानंतर मी दुसरी निवडणूक लढवली विधानसभेची, त्यावेळी 7196 मतं मिळाली. त्यावेळी मी चिखली तालुक्यामध्ये गावागावात पोहोचलो. त्यानंतर मी याच हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातनं तुम्हा सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर मी पलीकडचा जिल्हा परिषद मतदारसंघ पुन्हा रिझर्व्ह झालता म्हणून या ठिकाणी मी येऊन लढवलो. त्यावेळी मला 4000च्या वरती 27,000 रुपये खर्चातनं फक्त त्या ठिकाणी 4000च्या वरती आम्ही मतं घेतली. त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिंकायचं हे मी ठरवून त्या ठिकाणी होतो. मला कुठलीच आघाडी, कुठलीच बिघाडी, कुठलीच युती काय नकोच होती. माझ्या देवाकडे मी प्रार्थना करत होतो, वरवरनं तुमच्या मनासाठी आणि तुमच्या समजुतीसाठी होय 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 म्हणत होतो. आणि म्हणून आज मी 6वी निवडणूक लढवतो. मी 5 निवडणुका लढलो, 5 निवडणुका हरलो, म्हणून मी कधी घरी बसलो नाही. याच मतदारसंघातल्या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या बसरगे जिल्हा पंचायत समिती मतदारसंघातलं एक सच्चा कार्यकर्ता, एक तळागाळातला कार्यकर्ता, जिल्हा पंचायत समितीचा सभापती होणं, पंचायत समितीचा उपसभापती होणं, हे धनदांडग्या पुढाऱ्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी ठेकाच जणू काय घेतला होता. एक सच्चा कार्यकर्त्याला, एका सामान्य कार्यकर्त्याला हिरापा असुरेना या आघाडीतनं त्यावेळी आम्ही त्यांना निवडून आणलं आणि पंचायत समितीचा उपसभापती केला. 2012ला मी 11ला जिल्हा परिषदची निवडणूक लढवलो. आदरणीय स्वर्गीय हत्तरकी साहेबांचे चिरंजीव, मी त्यांच्या घरी निरोप पाठवून दिलता दिलीपण्णा बेळगुदरेंनी. आम्ही हे मुद्दा मी तर सांगणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी तुमच्या घरातलं जर उमेदवार असेल तर मी लढवणार नाही, अशा पद्धतीचं भूमिका आम्ही घेतली होती. पण आमच्या घरातलं त्या ठिकाणी उमेदवार नसणार अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण होतं. ऐनवेळी सदुअण्णा हत्तरकी स्वर्गीय कारखान्याचे संचालक होते, त्यांना त्या ठिकाणी साहेबांना उभा करायचे पडले. ऐन घटकेला त्या ठिकाणी येऊन मी फॉर्म भरून गावागावातनं फिरल्यानंतर त्यांचं शिष्टमंडळ आलं. मी एक चळवळीतला